जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गोदा मैया की जय। अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे, तो या गवळीयाचे घरी उंबरा चढता टेका धरी। मारियेली दैत्य गाढे ऐशी पुराणी पोवाडे, तो या गवळीयांचे घरी उंबरा चढता टेका धरी। तुका म्हणे कळा, तुका म्हणे कळा अंगी जयाचे सकळा, तो या गवळीयाचे घरी उंबरा चढता टेका धरी। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन हेत पानीं मंडनं मंडनानां, तर्ण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि। पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया। दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। वाह! पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। नित्यं शुद्धं निराकारं निराभासं निरंजनं, नित्यबोधचिदानंदं गुरु ब्रह्म नमाम्यहं। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। मनोजयं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या। निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन। अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे, तो या गवळीयाचे घरी उंबरा चढता टेका धरी। प्राप्त संगी प्राप्त सरी भगवान पांडुरंगाच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी, सावता बाबांच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोतृवर्गीय मायबापांच्या चरणी आपली अल्पशी कीर्तन सेवा रजू करण्यासाठी काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती लीला विग्रही निर्विकारी ब्रह्मचैतन्य विश्वसंत विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबार यांच्या अभंग गाथेतील काही प्रकरणांपैकी काल्यापर प्रकारातील 4 चरणांचा असा अभंग असून या अभंगातून असामान्य परमात्म्याने गोकुळात जाऊन कशा सामान्य लीला केल्या याचं सुंदर चिंतन या अभंगाच्या माध्यमातून महाराज आपल्यासमोर करतायत। अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे, थोडा पर्याय देणं गरजेचं आहे की सालाबादप्रमाणे भगवान पांडुरंगाच्या कृपा प्रसादाने, प्रभू रामचंद्राच्या कृपा प्रसादाने, गोदामाईच्या कुशीत आपण वसलेलो आहोत। गोदामाईच्या शुभाशीर्वादाने समस्त क्षत्रिय काशी माळी समाज या समाजातर्फे संत शिरोमणी सावता महाराजांच्या
चालू असणाऱ्या 730व्या समाधी सोहळ्यानिमित्ताने आपला हा सप्ताह सोहळा चाललेला आहे. किंबहुना काल 7वा दिवस होता, रात्री जागरचा. आजची 8व्या दिवशी काल्याची सेवा आहे. काल्याची सेवा म्हणजे पूर्णत्वाची सेवा आहे. जसं कलशस्थानी जी सेवा मानली जाते त्याला काला म्हटलं जातो. आणि योगायोगाने ही आज सेवा तुम्हा सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे आलेली आहे. संपूर्ण कार्यकारी मंडळी, ट्रस्ट मंडळी, समाज बांधव, सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी असतील, ज्या माझ्या बहिणी माया असतील, मग सर्वांच्या प्रेमाने आपला सप्ताह चाललेला आहे. विशेष म्हणजे आमचे गुरुबंधू मंडळ जी आहेत, गायनाचार्य, मृदुंगाचार्य यांच्या अथक प्रयत्नातून आणि उपस्थितीने, सहकार्याने आपला कीर्तन महोत्सव पार पडतो आहे. आज शेवटचा दिवस काल्याची सेवा, याचा अर्थ सांगतीची सेवा म्हणजेच पगाराचे दिवस आहे. आज 29 दिवस दांडी मारली तर चालते, पण पगाराच्या दिवशी दांडी मारली की पगार भेटत नाही का. तसं आजचा दिवस म्हणजे काय आहे, पगाराचा आहे. किंबहुना ही काल्याची सेवा आहे. पहिली गोष्ट काला म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. दुसरी गोष्ट काला कोणी केला. तिसरी गोष्ट काला कुठे केला. चौथी गोष्ट काला कोणाबरोबर केला. काला म्हणजे काय, कोणी केला, कोणाबरोबर केला आणि कुठे केला. हे 4 मुद्दे अगोदर आपल्याला 4 मिनिटात सोडायचे आहेत. पहिली गोष्ट काला याचा अर्थ आहे 2 वस्तूंचं मिश्रण. आपण बघा व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या घरात काही की लहान मुलं आईला जेवायला मागतात, मम्मी मम्मी मला जेवायला दे. मग आई काय करते, एका ताटलीत भाजी घेते, एका ताटलीत चतकोर भाकर घेते आणि त्या 2 ताटल्या पोरापुढे ठेवते. पण पोरग जरा लाडकं असतं, हिडगं असतं. हिडगं समजते ना, इस्रायल. हा, ते काय म्हणते माहिती आहे का, मम्मी असं नको. बरोबर त्यांनी मला पुरावा दिला का नाही. मम्मी मला असं नको म्हणजे मग मला काला करून दे. मग आई काय करते, त्याच भाजीमध्ये ती चतकोर भाकर घेते, सुरते, कालवते आणि त्याच्यापुढे ठेवते. आता तुम्ही सांगा, भाजीत भाकरचा चुरा कालवला याला काय म्हणतात, काला. बरोबर. दुधात भाकरीचा चुरा कालवला याला काय म्हणतात, काला. भाकरीच्या चुऱ्यात चपातीचा चुरा कालवला याला काय म्हणतात, काला. इथून हाला बरं तुम्ही आता, गंमत आहे. भाकरचा चुरा आणि चपातीचा चुरा याला काला म्हणतात का. मग कसं काय काला म्हटलं तुम्ही, काय हरकत नाही. कारण काल्याकरता 2 गोष्टी लागतात, एक ओली लागते आणि एक कोरडी लागते. भाकर कोरडी आहे आणि भाजी ओली पातळ आहे, या दोघांचाच काय होतो, काला. तसा इथला काला नेमका कोणता आहे. तुकोरांनी काल्याचे 3 प्रकार सांगितलेत गाथ्यामध्ये. तुकारांतात पहिला काला आहे उपजोनिया पुळती येऊ आणि काला खाऊ दही भात, नाही का. आता आपण ही जी जमा करतोय मुरमुरी आहेत, त्यात दही घातलंय, त्यात साखर घातली आहे. आणि खरं सांगू का, काल्यात ह्या 3च गोष्टी लागतात महाराज. एक तर दही, लाही. नाही तर आता मुरमुरे म्हणजे लाहीच आहे, काही विषय नाही. फक्त एवढंच आहे की ज्वारीच्या लाह्या वेगळ्या आणि ह्या तांदूळाच्या लाह्या आहेत, पण आहे लाहीच. मग लाही कोरडी आहे आणि दही ओला आहे, म्हणून या दोघांचा काय होतो, काला. काल्यात बाकीचं अगळ बगळ टाकू नये. काल्यात मिरची टाकू नये, कोथिंबीर घालू नये, टमाटे टाकू नये, लोणचं टाकू नये. लोक काही बी टाकता गबाळ, नाही का. काला कालाच पाहिजे. हा, चवीकरता बरी साखर टाका, पण दही आणि लाही यांचं मिश्रण याला काय म्हणता, काला. हा भौतिक काला झाला. दुसरी गोष्ट, दुसरा काला सांगतात तुकाराम महाराज, हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिला साधने. हरिनाम परमात्मा म्हणजे देव आणि त्या भगवंताचं नाम, ह्या 2 गोष्टी आहेत. आता ज्यांनी नाम घेतलं त्याला नामी प्राप्त होतो. नामी म्हणजे देव आणि हे नाव त्याचं, आणि घेणारा नामधारक. जे नामधारक, नाम आणि नामी या तिघांचा समन्वय होतो. कारण नामधारकाने देवाचं नाव घेऊन हाक मारली म्हणजे देव येतो. लांबचा देव जवळ येतो ही ताकद नामातच आहे, आणि नाही लांबचा आला तर जवळचा प्रगट होतो ही ताकद नामातच आहे. 7वा अवतार, 7वा अवतार, 8वा वेळो वेळा, 7वा अवतार, 7वा
अबर कुमादेवी मारू विठ्ठलू सावळा. आनंदू रे आजी, आनंदू रे आजी, आनंदू रे, आनंदू रे आजी. आनंदू रे आजी, आनंदू रे आजी, आनंदू रे आजी. नामात ताकद आहे. ज्यांनी देवाचं नाम घ्यावं, देवाने त्याच्याकरता धावून यावं. आपल्याला कल्पना आहे सर्वांना. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडीवरी आणि भक्ती सुखे निवाला. जन्म देत्या बापाने, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही महिला मंडळ. जन्मदात्या बापानी प्रल्हादाला मारण्याकरता 11 प्रकारचे खतरनाक प्रयोग केले. पोटच्या पोऱ्याला मारण्याकरता असा बाप सापडीन का तुम्हाला कोणी? ओ माया हो, सापडीन कोणी असा बाप? जन्मदात्या पोराला मारण्याचा प्रयत्न. बर प्रयोग साधे नाही, उकडत्या तेलात टाकला प्रल्हाद भज्यासारखा. कडेलोट केला प्रल्हाद. ज्या कयादूच्या स्तनातल्या दुधावरती तो जगला, त्या कयादूच्या हातात विषाचा प्याला दिला आणि ते विष आईला पोराला पाजायला भाग पाडलं. असा बाप सापडीन कोणी तुम्हाला? सापडीन? 11 प्रकारचे खतरनाक प्रयोग केले, पण प्रल्हादाच्या केसाला धक्का लागला नाही. कारण काय माहिती आहे? जिसको राखे साईया मार सके ना कोय, बाल ही बाका कर न सके सब जग बैरी होय. जितने तारे गगन में उतने बैरी होय, लेकिन कृपा भई भगवान की तो बाल न बिंगा होय. ही ताकद नाम चिंतनात. प्रल्हाद म्हणते, अरे बाबा तू किती प्रयत्न कर मला मारण्याचे गळ्या, माझ्या केसाला धक्का लागणार नाही. का? तुझा बाप मला जगवतोय. कोण? भगवान परमात्मा. काय कारण होतं? फक्त नाम चिंतन. प्रल्हादाने सतत चिंतन करत राहावं. श्रीमान नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण. बोला बोला. नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, विष्णू नारायण नारायण नारायण, विष्णू नारायण नारायण नारायण, सूर्य नारायण नारायण नारायण, सूर्य नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, मोक्ष नारायण नारायण नारायण, मोक्ष नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. ही ताकद भगवंताच्या नामात आहे. पण नाम घेण्याची पद्धत आहे. घ्यायचं म्हणून नाही, वाया जाणार नाही. अग्नी तुम्ही होऊन लावला घराला तरी तो घर जाळणारच आहे. आणि सहज लागला त्याचा न कळत तरी तो, हॅलो, गुदगुल्या करीन का चटकन सांगा, तो जाळणारच आहे. कारण अग्नीचा स्वभाव आहे. एखाद्या माणसाने जाणून हातात विस्तव घेतला, गारगार लागीन नाही. न कळत विस्तवाला हात लागला तरी चटकाच लागेल. नामाचं महत्व तेच आहे. तुम्ही सहज नाम घेतलं, वाया नक्कीच जाणार नाही. पण मात्र ते नाम घेत असताना निर्दोष असेल तर त्याचं फल भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता निर्दोष नाम. आणि म्हणून नाम घेताना, अनुग्रह घेत असताना, एखादा मंत्र घेताना संतांच्या मुखातूनच आमच्या जीवनात प्राप्त झाला पाहिजे. तसं उदाहरणार्थ एखाद्या माणसाला बिमारी झाली, समजा हा म्हणा बिमारी, हा तर म्हणा. आता ते एक बिमारी घालवायची आहे त्याला. आता कोणता रोग आहे, त्याला कोणती औषधं चालतात, हे ज्ञान ज्याला रोग होतो त्याला आहे काय? नाही. हे ज्ञान कोणाला आहे? डॉक्टरला आहे. मग शहाण्याने काय करावं? डॉक्टरकडे जावं, चेक करून घ्या. डॉक्टर चेक करणार,
आणि निदान काढणार कोणता ताप, काय फ्ल्यू आहे का, मलेरिया आहे का, टायफॉइड आहे का, काय का काय आहे, ताप आहे का, संताप आहे, हे हे डॉक्टर चेक करीन आणि त्याच्यावर योग्य प्रकारच्या काय देईन, गोळ्या आणि औषधी देईन. डॉक्टरने दिलेल्या औषधी, डॉक्टरने सांगितलं पथ्यासह जर आपण घेतलं तर रोगाची निवृत्ती आहे, बरोबर आहे की नाही. पण एखाद्यानं जर ठरवलं की बा रोग मलाच झाला, मी डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर मला उलटा पालता करीन, तो चेक करीन, तोंड ताणायला लाईन, जीभ काढायला लाईन, डोळे ताणून पाहीन, बॅटरी तोंडात घालून पाहीन आणि मग मला विचारेन तुम्हाला काय होतंय, बरोबर. त्याने विचार केला आहे, बरं गोळ्या डॉक्टर लिहून देईन, त्या मीच घेऊन येऊ मेडिकलमधून, त्या मी घरी जाऊ, पैसे मीच देऊ आणि त्या गोळ्या मीच खाऊ, सर्व मलाच करणं आहे ना. मग डॉक्टरचं काही काम आहे का. डायरेक्ट जो मेडिकलमध्ये पाहिजे त्या घेऊन येऊ गोळ्या. हा गेला ना खिशात पैसे घालून मेडिकलवर, उभा राहिला काउंटरवर टेकून. मेडिकलवाला म्हणतो का हो काय पाहिजे तुम्हाला, म्हणे गोळ्या पाहिजेत आणि बाटल्या पाहिजे. म्हणे चिठ्ठी द्या डॉक्टरची, म्हणे डॉक्टरची चिठ्ठी नाही, म्हणे गोळ्या भेटणार नाही. अय पैसे घेऊन गोळ्या दे, तुला काय घेणं आहे. मेडिकलवाल्याला म्हणतो हो. मेडिकलवर विचार केला, हे जरा हलकं दिसतं डोक्यात, म्हणे द्या पैसे. त्यांनी मागितलेले पैसे देऊन टाकले आणि याने दाखवल्या गोळ्या, त्या 10 द्या, ह्या 15 द्या, हे 2 बाटल्या द्या आणि ती 4 गोळ्या द्या. याच्या मतानेच पैसे दिले, याच्या मतानेच गोळ्या घेतल्या, याच्या मतानेच बाटल्या आणल्या, मोठ्या मोठ्या बाटल्या, मोठ्या मोठ्या गोळ्या, आणि आला घरी. याच्याच मताने जेवणाच्या अगोदर 2, जेवणानंतर 3, दुपारी 2, रात्री 3, सकाळी 2 बुस, संध्याकाळी 2 बुस. कशाचे, हा औषधीचे. याच्या मतानेच घेतल्या. मी तुला विचारतो, याने औषध घेतली की नाही घेतली. रोग गेला का वाढला, वाढला. औषधी खाऊन रोग वाढतो का जातो, हा. मग याचा का बरं वाढला, त्याला कारण आहे, यांनी याच्या मताने शहाणपणा केला, बरोबर आहे ना. औषधी आपल्या मताने घेऊ नये, कोणाच्या मताने घ्यावी, डॉक्टरच्या सल्ल्याने औषधी घ्यावी. रोगाची निवृत्ती आहे. परमार्थ करताना आपल्या विचारांनी परमार्थ कधीच करू नये. मनोमार्गे गेला तो तेथेच मुक्काला, मनोमार्ग गेला तो तेथेच मुक्काला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. आपल्या मनाने जर आपण परमात्म्याचे साधना करत राहूत आणि ठरवूत तर हे शक्य नाही, कारण आपल्याकडनं कधीतरी चूक होऊ शकते. मग त्याकरता संत कृपा गरजेची आहे, गुरुची गरज आहे. मग तुम्ही साधन कोणतंही करा, योग करा, कर्म करा, ज्ञान प्राप्त करा, भक्ती करा, किंबहुना सेवा करा का नामचिंतन करा, गुरुच्या अनुग्रहाचीच गरज आहे. साधन कोणतेही घ्या. तुकारा नामदेवाने काय बघत म्हणतात, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, साधने साधिता कोटी गुणे, जैसा कांते विन करणे संसार, तैसा हा प्रकार साधनांचा. म्हणतात जसं पत्नीशिवाय संसार केलाच जात नाही, त्याप्रमाणे संतांच्या कृपेशिवाय, संतांच्या अनुग्रहाशिवाय कोणतं साधन निर्दोष घडतच नाही. मग त्याकरता संत कृपेची गरज आहे. नामचिंतन आम्ही करतोय, पण नामस्मरण करताना ते कसं करावं हे फार गोड चिंतन शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून नामचिंतन जर आम्ही केलं तर नामी असणारा परमात्मा आणि नामधारक या दोघांची गाठ भेट होते. पण मात्र ते नाम घेताना घ्यायचं म्हणून नाही, आवडीने भावे हरिनाम घेशी तरच तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग तो भगवान भक्ताची चिंता करतो. माझी या भक्ता संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरान मागे. ज्या ज्या संतांनी परमार्थ केला त्या संतांचा प्रपंच आमच्या परमात्म्याने चालवला. गोरोबा काकाचे मडके देवानीच घडले, सावताबाबाचे कांदे देवानी खुरपू लागले. एक जनार्दनी सावता तो धन्य, एका जनार्दनी सावता तो धन्य, एका जनार्दनी
सावता सोय एका जनार्दनी सावता तो धन्य तयाचे महिमान न कळे काही तयाचे महिमान न कळे काही त्याच सवे हरी खुरपू लागे अंगे त्याच सवे हरी खुरपू लागे अंगे तयाचे महिमान न कळे काही तयाचे महिमान न कळे काही त्याच सवे हरी खुरपू लागे अंगे त्याच सवे हरी खुरपू लागे अंगे तया सवे हरी खुरपू लागे अंगे धावनिया मागे काम करी एक अभंग तुकोरांचा उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भव भक्ती देखोनिया हा अभंग 13 चरणांचा या अभंगात उल्लेख आहे 22 भक्तांचा कोण्या भक्त काय काम देवानी करावं पण का करतो भगवान काय नाता आहे संबंध फक्त एकच नाता आहे याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम बस फक्त आवडीनं घ्या प्रेमाने नाम चिंतन करा भगवान आमची चिंता करतो नियम आहे राजा ऐका ना गंमत आता उदाहरणार्थ ह्या माऊल्या माझ्या माता भगिनी आहेत आणि आपण आहोत पती पत्नीचा हा संबंध आहे की नाही विवाह झाल्यानंतर ज्यावेळेला ज्या मुलीचं लग्न एखाद्या मुलाबरोबर लागतं तेव्हा ती त्याची कोण बनते पत्नी बनते पण नुसती पत्नीच बनते का अर्धांगिनी बनते बरं काही दिवसापुरती का कायमची पटकन बोला कायमची आता ती जेव्हा एखाद्या मुलाला वरते तेव्हा किती त्याग ती जेवणातला पावर कधी विचार केला काय मी ज्या मायबापांनी जन्म दिला ज्या मायबापांनी लळा लावला ज्या बापाने लालन पालन केलं लहानची मोठी केली नको नको त्या आवडी पुरवल्या नको नको ते लाड कौतुक केले नको नको ते शिक्षण दिलं मोठी झाली आणि वधू बनली वधू बनल्यानंतर ती ज्या माणसाबरोबर लग्न करते ज्या मुलाबरोबर कल्पना करा तुम्ही सर्वस्वाचा त्याग करते की नाही मायबापाच्या हॅलो माझ्याकडे लक्ष द्या तुमच्या गप्पा मला आवडणार नाही समोर बसून नाही तर मागे जाऊन बसा विठाला 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 कीर्तन हे समोरच्या लोकांवर अवलंबून असतं समोरचे 10-5 माणसं बाकीचे तिकडे काय करता मला माहिती नाही पाठीमागचे काय पत्ते खेळता का मोबाईलची ओढता घेणं देणं नाही तुम्ही पहिली लाईन आणि तुमची पहिली लाईन तुमच्यावर कीर्तन आहे आणि तुम्हीच जर बळबळ करायला लागले आणि झोपायला लागले तर बुवानी काय करावं एसटीत किती पॅसेंजर असतात 50 बरोबर हां कर्मचारी किती 2 एक ड्रायव्हर एक कंडक्टर आता तुम्हाला निघाली नाशिकहून गाडी पुण्याला जायला हा तर म्हणा हा आता गाडी चालता चालता पॅसेंजर झोपले पाहिजेत का जागे पाहिजे पॅसेंजर झोपले का जागे का त्याला काही भाडा आहे का झोपले म्हणजे जास्त मतलब नाही पॅसेंजर झोपले काय आणि जागे काय मतलब नाही कंडक्टर झोपला काय आणि जागा काय काही मतलब आहे का मग पॅसेंजर झोपले तरी चालता पुढे एस टीमध्ये कंडक्टर झोपला तरी चालतो एस टीमध्ये आणि ड्रायव्हर जर झोपला तर भलतंच चांगला आणखीन ड्रायव्हर झोपला तरी काय गाडीचा पटकन सांगा नाही कंडक्टर झोपू द्या पॅसेंजर झोपू द्या पण ड्रायव्हर कसा पाहिजे सावध पाहिजे तसे तुम्ही पुढचे म्हणजे ड्रायव्हर गाडीचे विठाला आपला विषय होऊन राहिला चला पुढे नामचिंतन पाहत होतो आपण मारतात हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमी मोहिला साधने हा दुसरा प्रकार काल्याचा आहे तिसरा प्रकार आहे तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखील खरा काला जीव ब्रह्माची एकता एकाकार झाले जीव शिव दोन्ही एकाकार झाले जीव शिव दोन्ही एका जनार्दनी तेची झाले एका जनार्दनी तेची झाले एका जनार्दनी तेची झाले एका जनार्दनी
नदी आणि समुद्राचं मिलन. ऐका गंमत, नदी अपूर्ण आहे, समुद्र हा पूर्ण आहे. मिठाची समुद्राची एकता म्हणजेच जीवाची आणि परमात्म्याची एकता, याचं नाव खरा काल आहे. आणि तो काला आम्हाला गरजेचा आहे. 3 प्रकार कालेचे सांगितले मी तुम्हाला. चला, काला म्हणजे काय? पूर्णत्वाचं प्रतीक. आपला 7 दिवस झालेला सप्ताह, झालेली सेवा, त्या सेवेचं फल म्हणून काल्याचं चिंतन. काला म्हणजे नेमकं काय? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. चला पुढे. काला कोणी केला? काला भगवंतानी केला. काला कोणाबरोबर केला? काला गोपाळांबरोबर केला. कारण काला एकट्यात होत नाही. एकटे भक्त असला तरी काला नाही, एकटा देव असेल तरी काला नाही. देव आणि भक्त या दोघांमध्ये काला होतो. विठाला विठाला विठ्ठल. काला करती संत जन, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण. काला करती संत जन, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण. काला म्हणजे काय? काला कोणाबरोबर केला? पुढे ऐका. काला देवानी गोपाळांबरोबर केला. आणि काला कुठे केला? तुका म्हणे वाळवंट आणि बरवे नीट उत्तम. वाळवंट ही उपमा दिली हृदयाला, आपल्या भक्ताच्या हृदयाला. कारण वाळवंट ही अशी जागा आहे की त्या वाळवंटामध्ये काहीच पिकत नाही. तुम्हाला काय मच्छे? वाळवंट तर माहिती आहे ना तुम्हाला? नुसती वाळू, त्यात गवत उगवते का? पटकन सांगा. नाही. हरळ, कुंदा, केवळ काहीच नाही. बरं जाऊ द्या, बाजरी, गहू, डाळिंब नाही. कशात? वाळवंट. जिथे काहीच उगवत नाही त्याला म्हणतात वाळवंट. काय केलं म्हणता महाराज? डांगर. वाळवंटात डांगर. डांगर उगवत नाही, उगवले जातात. सांगतो तुम्हाला, वाळूला खड्डा केला जातो, त्यात पाठीवर माती टाकली जाते, त्याच्यात बी टोचली जाते, तेव्हा डांगराचा वेल उगवतो. नुसत्या वाळवंटात काहीच उगवत नाही. आणि जिथे काहीच उगवत नाही त्याला म्हणतात वाळवंट. तसं आमचं अंतःकरण हे वाळवंटासारखं असावं जे तिथे काला होतो. मग या वाळवंटात काय काय उगवतो? आता काय काय उगवत नाही हे मी सांगू का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, अविद्या, अज्ञान, वासना, तृष्णा, ह्या सर्व कुठे आहेत? हिच्यात आहे. आणि हे बुचक जोपर्यंत इथे आहे, काय हे बुचक जोपर्यंत इथे आहे ना, माणसाला आनंद नाही. असं गोळ वर्ण केलं आमच्या मुक्ताईने. मुक्ताई म्हणतात, उबगले सासरी आता मला माहेर आशिने आहो, तोडा एवढा जाच पडते पाया तुमच्या हो. प्रपंच हा सासरा मजला उगेची गांजी तो, भेद भयंकर भाव हा गडे उभेची जाळ येतो. काम माझा दीर मजला भलतेची बोलतो, क्रोध माझा दीर मजला भलतेची बोलतो. काम हा दादूला मजगडे भलतीकडे नेतो. सासू ही कल्पना मजला जाच करीते नाना, अविद्या ही तर ननंद माझी उगीच राहीना. आशा ममता जावा यांनी मांडलेली दैना, कोठवर सोसू जाच आता कदापि राहावेना. जो मज माहेर दाविन त्याशी देह समर्पिन, म्हणे मुक्ताबाई गेली लज्जा उठवून. मुक्ता म्हणतात, हे बुचक जोपर्यंत याच्यात नांदतंय. कोणतं बुचक? सासू, सासरा, ननंद, दीर, जावा. कोणत्या पण? हाळा मासाच्या नाही बरं. तर मोर्चा आणसान माझ्या घरावर तुम्ही. मी तुम्हाला प्रमाण दिले. प्रपंच हा सासरा, कल्पना ही सासू. नावाची नाही बरं. कल्पना अविद्या, तिने झाला जीव. कल्पना ही सासू, अविद्या ही ननंद, क्रोध दीर, काम नवरा, आशा ममता या जावा. आता एवढा परिवार जिथे नांदतो तिथे खरंच सांगा तुम्ही, दुसऱ्याची मुलगी सून करून आणल्यानंतर या बुचक्यातील आनंद भेटीन का?
नाही. ऐका गर. हा, महाराज म्हणतात हे विकार दोन आमच्या अंतःकरणात आहे, दोन आमचं अंतःकरण कालेच्या लायक बनणे नाही. ज्या क्षणाला ज्या वेळेला आमचं चित्त शुद्ध होईल, अंतःकरण निर्विकार होईल, त्याच वेळेला आमच्या अंतरात काला घडेल. येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे. भगवत प्राप्ती व्हावी वाटत असेल, काला व्हावा वाटत असेल तर तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. सांगू तुम्हाला, ज्ञानदेव म्हणे करावे सुमन तरीच चित घन पाविजे. तो म्हणतो आमचं मन शुद्ध नाही, चित्त शुद्ध नाही, तो म्हणतो देवाचा आमचा संसार निर्माण येणे नाही. देवानी वाळवंटात काला केला. कोणाबरोबर केला माहिती आहे का? गोपाळांबरोबर. सांगतो तुम्हाला ऐका, खेळ खेळले गवळ्यांबरोबर, चोऱ्या केल्या गवळ्यांबरोबर. ऐका बरं गंमत, गाई चारल्या गवळ्यांबरोबर, पण खाऊ काला केला गोपाळांबरोबर. तुम्हाला गवळीन गोपाळ हे दोन शब्द हो, याचे दोन प्रकार होते का? प्रकार दोन होते, आकार एक होता. जे गोपाळ होते देवाचे सवंगडी, सांगेल मी तुम्हाला, मोजा तुम्ही त्यांची नावं. 8 सवंगडी देवाचे: पेंदा, सुदामा, श्रीदामा, वरदेवा, मधुमंगल, वाकड्या, बोबड्या. किती झाले? 7 झाले का? आणि बलराम दादा 8. हे देवाचे सवंगडी. हे यांच्याबरोबर देवानी चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, गाई चारल्या, खेळ खेळले. पण तेच गवळी जेव्हा देवाच्या संगतीत राहून 12 वर्षेपर्यंत भगवंतानी लायक बनवले, अधिकारी बनले, तेव्हा ते गवळ्यांचे गोपाळ बनले. आणि मग काला दिला. काला कोणालाही भेटत नाही, हे लक्षात राहू द्या. एके ठाई काला. आणि तुका म्हणे भाविक. भाविक कोणाला म्हणाव? याच्या गळ्यात माळ आहे तो, जो वारी करतो तो. बरेच वाऱ्या करणारे घरी आले की बांध कोरतात शेजाऱ्याचा शेताचा. माळ असती म्हणजे भाविका समजायचं काम नाही. ज्याचा भाव एक आहे, ज्याचा देव एक आहे, आणि ज्याचा भाव शुद्ध आहे, त्याला भाविक म्हटलं जातं. हा, एकस्य भाव हा यस्य सहा भाविका. त्याचा एकच भाव आणि एकच देव आहे. आमची तर सुरुवात कुठून होते माहिती आहे का? पंढरपूरला निघाले की पहिले शिर्डी, तठे रातभर मुक्काम, चालला पंढरपूरला. काय गरज आहे शिर्डीची? ओ काका, वारकरी म्हणतो तू पंढरीचा, पंढरीचा वारकरी म्हणतो ना, पांडुरंगाचा वारकरी म्हणतो ना. काय गरज आहे शिर्डीची? काय गरज आहे शनी शिंगणापूरची? काय गरज आहे गाणगापूरची? काय गरज आहे कोल्हापूरची? काय गरज आहे तुळजापूरची? वारकरी त्यालाच म्हणतात. घरून निघाला का पंढरी, पडून निघाला का घरी. आता भटकणं वारकऱ्याचं काम नाही. आजकाल बघतोय आम्ही, ढाब्यांवर खातात, वारीला जातात ढाब्यांवर. याला वारकरी म्हणत नाही. अजून सांगतो तुम्हाला, जो वारकरी ओरिजिनल असतो तो पंढरपूरला गेल्यानंतर तिकडनं येताना सोबत काहीच आणत नाही. पुढे सांगू का? प्रसाद सुद्धा आणून वारकऱ्यांनी. हॅलो, मी शुद्धीवर आहे बरं, मी पिऊन नाही आलो बकायला. पंढरपूरचा प्रसाद सुद्धा वारकऱ्यांनी आणू नाही आणू. बरं, काय प्रसाद आहे तो? विकणारे कोण आहे? ते फुटाणे, ते पोहे, मुरमुरे विकणारे कोण आहे? पाहिले कधी? विचारलं कधी? आंघोळ केली का? 8 दिवस आंघोळ करत नाही ती. आणि त्यांच्याकडून मुरमुरे प्रसाद घेतो घरी आणतो. घ्या प्रसाद. देवानी पाहिला का तुमचा प्रसाद? आणू नये. आणि जो काही आणत असेल त्याला वारकरी म्हटलं नाही.
आम्ही तर प्रसादच नाही, घोंगड्या तिथून, बांगड्या तिथून, खुळखुळे लहान पोराला तिथून. नाशिकमध्ये भेटत नाही. ऐका, हे लक्षण वारकऱ्याचं नाही. विठाला 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 एक एक हाई काला तुका म्हणे भाविकाला. हा लायक अधिकारी काल्याचा आहे. आणि जेव्हा ते गोपाळ गोपाळ बनले गवळ्यांचे, ते मात्र काल्याचे अधिकारी बनले. आता गवळी म्हणजे काय आणि गोपाळ म्हणजे काय, यातलं एक सुंदर पटवून देतो तुम्हाला उदाहरण. आपण तुम्ही अगोदर शेतकरी मंडळी आहेत सर्व. आणि शेतकरी म्हटले की त्यांच्याकडे गाई बैल असतातच. पहिल्यांदा काही काहींकडे 10-10, 12-12 गाई राहायच्या शेतकऱ्यांकडे. आणि त्या गाई चारण्यात एक स्वतंत्र गुराखी ठेवायचा शेतकरी. त्यांनी जेवण करावं, 10 वाजता गाई गोठ्यातून काढून जंगलात चारण्याकरता न्यावं. आता तुम्ही गंमत पहा, आपले गुराखी जेव्हा आपल्या गोठ्यातून गाई सोडतात मोकळ्या करतात चारायला नेण्यासाठी जंगलात, त्यावेळेला रस्त्याने गाई चालतात. तर क्रम कसा असतो माहिती आहे तुम्हाला? गाई पुढे चालतात आणि गुराखी, लक्ष द्या माझ्याकडं, गुराखी मागे चालतो. गाई आणि गुराखी हा, जिकडे गाई तिकडे हाऊ भयताल भेळणं येळपट, हा पुढे चालतो. आणि लक्षात तुमच्या हा भाग. दुसरा भाग विचारतो मी तुम्हाला. हे काठेवाडी पाहिले का तुम्ही? काठेवाडी एक माणूस 100 गाई चालतो, एक माणूस. पण पद्धत अशी आहे की चारणारा पुढे चालतो आणि गाई त्याच्या मागे चालतात. लक्षात आलं का नाही? पटकन बोला. यातला भाव असा आहे, आमचा गुराखी गाईच्या मागे चालतो म्हणजे हा गाईंच्या ताब्यात आहे. जिकडे गाई तिकडे हाऊ. हा, पण काठेवाड्याचा गाई चालणारा आहे, गाई त्याच्या मागे चालतात. याचा तर गाई याच्या ताब्यात आहे. जो गाईंच्या ताब्यात आहे तो आहे गवळी आणि गाई ज्याच्या ताब्यात आहे त्याला म्हणतात गोपाळ. विठाला 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 इथल्या गाई म्हणजे इंद्रिय घ्यायचे बरं. गोनामी इंद्रिय आम्हाला 11 इंद्रिय दिलेत भगवंताने. दिली इंद्रिय हात पाय कान, दिली इंद्रिय हात पाय कान. आम्हाला आवडते ते करतो आम्ही, काही इंद्रियांना आवडते ते करतो आम्ही. हे आपण तपासून पहा. चला पुढे. काला कोणाबरोबर केला? गोपाळांबरोबर. कुठे केला? वाळवंटात. कोणी केला? देवानी केला. आला ना? काला म्हणजे काय? जीव ब्रह्माची एकता. जीव ब्रह्माची एकता. आता महत्वाचा भाग आहे हा. अभेदाचा काला प्राप्त होण्यासाठी जो दही भाताचा काला बोललो मी तुम्हाला, ह्यान दही खाणारा आपण, हा काला खाणं गरजेचाच आहे. कारण हा काला खाल्ल्याशिवाय त्या काल्याची प्राप्ती नाही. कशीने तुम्हाला विचारतोय मी. ज्या पोराला इंजिनियर बनायचं समजा, हा म्हणा, मग त्याला डायरेक्ट इंजिनियर बनता येईल का? मग त्याला काय करणं पडेल? सुरुवात KG1, KG2, अंगणवाडी, बालवाडी. 2-2 वर्षाचे पोरं आता शाळेत घाटवता तुम्ही, पाठवता की नाही? हा, कारण मायबापाला तकलीफ असते घरात. बसू द्या, खेळू द्या, 2-3 तास आपण मोकळे होतो निदान कमीत कमी. सरकार मायबाप बी आम्हाला तेच करते, खिचडी खाय पण बालेवाडीत जाय, खिचडी खाय पण अंगणवाडीत जाय. हा, असू द्या, काही विषय नाही, हा विनोद सोडून द्या. पहिल्यांदा त्याला कोणत्या वर्गात प्रवेश घेणं पडेल? पहिली, दुसरी, तिसरी शिकणं पडेल. तेव्हा तो काय बनेन? इंजिनियर. एखादा मुलगा नाही, पहिली नको, दुसरी नको, 10वी नको, 12वी नको, डायरेक्ट इंजिनियर होईल का? पटकन बोला. शक्यच नाही तर. हा, ज्याला धाब्यावर चढायचंय त्याने डायरेक्ट तंगड टाकून चालेल का धाब्यावर? मग काय करणं पडेल? एक एक पायरी, जेवढ्या पायऱ्या तेवढी एक एक पायरी चढत धाब्यावर जाणं पडेल, तर तो धाब्यावर पोहोचेल. डायरेक्ट तंगड टाकून धाब्यावर पोहोचू शकत नाही. हो ना? काय ध्यान मा? हो ना. हा, ऐका ना, एक पोरगी उपवर झाली, 25 वर्ष होऊन गेलं वय. बाप तिला संबंध आणायचे, ती नाकारायची. बाप संबंध आणायचे, ती नाकारायची. बापाला धक्का बसला. मी एवढे चांगले चांगले संबंध हिच्याकरता आणतो, ही पडणार नाही म्हणते. एक दिवस बापाने बसवलं तिला. का रे बेटा? म्हणे काय, एवढे चांगले चांगले पोरं तुझ्याकरता आणले, दिसायला सुंदर तरुण पोरं, श्रीमंत पोरं, शिकलेले पोरं, परमनंट पोरं, लाख रुपये पगार त्याला, तरी तू नाही म्हणते म्हणे.
लग्न नाही करायचं म्हणे. मग करायचंय ना. पोरगी म्हणते बापाला, अगं मग एवढे संबंध आणतो तू, नाकारतीन काय लग्न करते तू, कशी करशील, तुझ्या मताने. म्हणजे मी माझ्या मताने करेन. मग करशील पण कोणाबरोबर करशील, कधी करशील, त्याचं टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही म्हणे पप्पा. हां का बरं म्हणे, पप्पा तुम्ही जर माझा संबंध जोडला, तुम्ही जर माझं लग्न केलं, तर मला कोणाची तरी सून घरात वागणं पडेल. काय होऊन वागणं पडेल? सून. जर तुम्ही माझं लग्न केलं तर मला कोणाची तरी सून बनवून वागणं पडेल घरात. आणि तुम्हाला माहीत नाही सुनीला काय तकलीफ बसतो ती. मी रात्री बोललो, आता सासूरवास संपला. आता सासवानी दिलं तितकं खावं आणि गपचिप बसावं. मध्ये बुळबुळ बुचूळ करू नये घरात. नाही, कारण आताच्या सुनांना सहन होत नाही. ज्या सुना बिचाऱ्या सासूला आईसारख्या वागवत असतील, बापाला बापासारख्या वागवत असतील, सासऱ्याला, त्यांच्या पार साष्टांग दंडवत आहे आपला. आज काळाची गरज आहे. आताच्या मुलींना सासूसारखी अडचण होण्याला लागली घरात. सासूही नको, सासराही नको. पहिलेच पुढचा बाप विचारतोय, घरात किती परिवार आहे तुमचा? पोराचा बाप म्हणतो, मी, माझी बायको, एक पोरगा, एक मुलगी. दोघंच आहेत का म्हणे. हा. मुलीचं लग्न झालं का नाही म्हणे. नाही, पोरगी देणार नाही तुमच्याकडं. एखादा विचारलं का पोरं किती आहे म्हणे 3. मुलगी म्हणे नाही. लग्न झाले पोरांचे नाही म्हणे, पहिलाच आहे म्हणे. शेती किती आहे तुमच्याकडे? 3 एकर. जमावू नाही. मग दुसरं विचारलं का तुम्हाला मुलगा एकच आहे, मुलगी नाही. बाकी सासू सासरे आणि आम्ही नवरा बायको आणि एक मुलगा. चाली ना आपल्याला. म्हणजे त्या पोऱ्याला नवरदेवाला बहीण नको, त्याला भाऊ नको. आणि जर मायबाप मेले असतील ना तर मग तर नवसच करतात महाराज म्हसोबाला. म्हातारा म्हातारे घरात नकोच आहे आताच्या मुलींना. ही परिस्थिती तुम्हाला मान्य आहे की नाही? मी वेगळा बोलतो काही नाही. तुम्हाला विनंती आहे माझी, ज्यांना सासू आणि सुना असतील, सासू आणि सासरे असतील, त्यांना जसे तुमचे मायबाप आहेत तशी यांना मायबाप माना, यांची सेवा करा, तुमचं जीवन उज्ज्वल होईल. पण सासू सासऱ्यांना तुम्ही कर त्रास द्याल तर तुम्हाला ते भोगण्यापुढे तुमच्यावर. कारण तुम्ही सुद्धा एक दिवस म्हातारे होणार. तर ते तुमचे काही सेवा करण्याला कोणी वरून येणार नाही. बरं आहे का? कारण असं म्हणताय, जशी करणी तशी भरणी. चला पुढे. काय सांगत होतो मी तुम्हाला? मुलगी म्हणते, बाबा तुम्ही माझं लग्न करणार, मला कोणाची सून होणं पडेल. सुनेला केवढा त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का? बाप मध्ये, अरे बेटा मी तुझं लग्न केलं काय आणि तू तुझ्या इच्छेने लग्न केलं काय? तुला सून तर बनावंच लागेल. बनावं लागेल की नाही? ती म्हणते, मला सून बनायची नाही. आपण लग्न केलं तर सून बनणंच पडेल ना. मला सून बनायचं नाही म्हणे. मग मला लग्न तर करायचंय पण डायरेक्ट सासूच बनायचंय. काय म्हणे ती? लग्न करून डायरेक्ट मला काय बनायचंय? तुम्ही खरंच सांगा, बशिंग का होताळा. ज्या मुलीला सासू बनायचंय तिला पहिल्यांदा सून बनावंच लागतं. लक्षात आलं ना? ज्याला अभेदाचा काला प्राप्त व्हावा वाटत असेल ना, त्याला पहिल्यांदा दही भाताचा काला खावाच लागतो. तर हा खाल्ल्याशिवाय आमच्या चित्तात श्रद्धा आणि प्रेम हे दृढ होत नाही. श्रद्धेसह प्रेमाने देवाचं चिंतन केलं, देवाचा आमचा संबंध येतो. आणि भगवंताचा आमचा संबंध आला का भगवान आमच्यावर कृपा करतात आणि आम्हाला मुक्त करून देतात. विठाला 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 विठ्ठल. हे झाले कालेचे प्रकार आपले. हा काला केला भगवंताने. भगवान तशाने पाहिला तर भगवान मथुरेत प्रगट होतात देवकी मातेच्या पोटी. ही देवकी कोण? वसुदेव कोण? पाठीमागच्या जन्मातले पुरुषणी आणि सुतपा हे दोघं पती पत्नी यांनी जीवनभर भगवंताची सेवा केली, भक्ती केली. भगवान प्रसन्न झाले. भगवंतात वरमगृही. तेव्हा हे दोघं पती पत्नी उभे सांगतात, देवा आम्हाला काहीच नको, फक्त एकच पाहिजे, तू माझा मुलगा म्हणून माझ्या पोटी जन्माला यावं. असं कोण म्हणतंय? पुरुषणी आणि सुतपा हे दोघं पती पत्नी. पण ते पुढच्या जन्मात त्यावेळेला तीच सुतपा तीच पुरुषणी वसुदेव देवकी म्हणून जन्माला आले. या दोघांचा विवाह झाला आणि भगवान त्यांच्या उदरी जन्माला आलेत. कुठे आलेत? मथुरेमध्ये आले. कोणाच्या बंदीशाळेत? कंसाच्या. कोणाच्या पोटी? वसुदेव देवकीच्या पोटी आलेत ना भगवान. आनंद झाला.
भक्तांना आनंद झाला पण दुष्टांना मात्र थरकाप चुकला. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा थरकाप चुकला. महाराज म्हणतात भगवंतानी प्रगट व्हावं. ऐका, देवकी मातेच्या पोटी जन्माला आलो असं आपण म्हणत असतो, तशी गोष्ट म्हणजे देवाला जन्म नाही, कारण तो अजन्म आहे. मग भगवान देवकीच्या समोर बंदी शाळेमध्ये 8 वर्षाची प्रगट झाली मूर्ती. चतुर्भुज, शंख, चक्र, गदा आणि पद्म हे आयुध धारण करून 8 वर्षाची मूर्ती भगवान प्रगट झाले. वसुदेव देवकीने पाहिलं. देवकी माय म्हणते, देवा तू एवढा टोंप्या पोरे 8 वर्षाचा झाला, मला कोणी ते तुझी आई म्हणेन, तुला कोणी माझा पोऱ्या म्हणेन, बरं ते जाऊ दे कोणी म्हणेन की न म्हणेन, पण तू 8 वर्षाचा झाल्यानंतर माझी इच्छा काय होती, मला वात्सल्य प्रेमाचं सुख पाहिजे. मग माझ्या मांडीवर खेळावं, माझं स्तनपान करावं, मला मातृभाव निर्माण व्हावा, ही माझी अपेक्षा. म्हणून तुला म्हटलं जन्माला पोटी आहे. आणि तू टोंप्या 8 वर्षाचा पोरे आईचं स्तनपान करीन का? भगवंतात ऐक ना मम्मी, मी काय सांगतो तुला. कोण म्हणे झोपा येता का? भगवान म्हणतात कोणाला? देवकी मातेला. अगं मम्मी म्हणे, मी 8 वर्षाचा झालो ना, याला कारण आहे. कारण इथे मथुरेत मी जरी जन्माला आलो तुमच्या जवळ, तरी मला इथे राहायचं नाही. कारण मला जे कारणं करायची आहे, देवाने 4 कारणं केले या अवतारात. राजकारण, समाजकारण, धर्मकारण आणि आध्यात्मिक कारण. हे 4 कारणं देवाने केलेत. हे 4 कारणं मला करायचे आहेत. ते मथुरेत राहून करायचे नाही, गोकुळात जाऊन करायचे आहे. मला गोकुळात जाणं गरजेचं आहे. तर मी ऐक सांगतो ते. म्हणतात मी लहान होईल ताना तुझं स्तनपान करील, तुझा भाव मातृभाव तुला प्रगट करील, वात्सल्य प्रेमाचा आनंद पण देईन, पण जबाबदारी माझ्या बाबांवर आहे. मला इथून उचलायचं आणि मथुरेतून नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी आणि मज येथे, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. आनंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. तिथे मुलगी जन्माला आली, तिला इथे घेऊन या. वसुदेवानी डोक्यावर घ्यावं देवाला. आप्याप बेड्या तुटल्या, शृंखळा बंधाच्या अरगळा, कुलपे कोंडे. रस्ता मोकळा झाला. वसुदेव त्याला घेतायत आणि निघाले यमुनेतून जाताना. यमुनेने पाहिलं की देवाचा अवतार नेमकाच झाला. आणि पहिलं दर्शन आपल्यालाच घडतंय, आपण भाग्यवान. पण नदीला पाणी इतकंच होतं. आता देव पाठीत होते डोक्यावर वसुदेवाच्या. मग यमुनेने ठरवलं याच्या पायाचा स्पर्श आपल्याला करायचा आहे. यमुनेने फुगायला सुरुवात केली. पाणी असं फुगायला लागलं. गुडघ्याचं करता मांडीला लागलं, मांडीचं करता कमरेला लागलं, कमरेचं करता बिंबीला लागलं, बिंबीचं करता वसुदेवाच्या छातीला लागलं. आता छातीचं पाणी वाढतं आता गळ्यापर्यंत आलं. आता नाका तोंडात पाणी जायची पाळी आहे. 4 पावलं टाकली की हा जरी बाप असला तरी हा पाठी सकट फेकून देईन पाण्यात. हे घडू नये म्हणून देवानी लीला करावी. भगवान पाठीत पडल्या पडल्या यमुनेला विचारतात, यमुने काय चाललंय तुझं? काय चाललंय? इतकं पाणी आहे का तुझ्या पात्रात? का बर फुगी राहिनी तू? यमुना म्हणते, देवा तुमचं दर्शन घ्यायचं, बाकी काही नाही. कारण सांगतो तुम्हाला, यमुना देवाची साली होती. कोण 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 कोण? साली. साली. हा. आणि खरं सांगू का, साली पाहिजे माणसाला. ज्या माणसाला लहानी साली नाही ना, तो म्हणतो अभागी आहे. मोठी असेल तर थट्टा करता येत नाही, पण जर बायकोपेक्षा लहान तिची बहीण असेल ना, साली म्हणतात तिला, ती माणसाला नक्कीच पाहिजे. कारण चेष्टा कराया करता. साखरचा चहा नाही, मिठाचा चहा.
कोणाला? मेवण्याला. नाही का, मेवण्याचा बूटच लपीन, मेवण्याचे कपडेच लपीन, काय थट्टा करेन. साली असणं गरजेची आहे. मी सांगत असतो, भजन में ताली, काय काय काय, भजन में ताली और भोजन में थाली. थाली म्हणजे ताट, असं सजवलेलं पाहिजे ताट. पदार्थ किती असू द्या, कोणता पदार्थ जेवणाऱ्याच्या कोणत्या हाताला पाहिजे याचं शास्त्र आहे. नाही तर काही की मावल्या भात वाढतात तर मध्ये त्याचं टाकून बैस पिंड पाळत बापाचे. ऐका ना, भात कुठं वाढावा, भाजी कुठं वाढावी, चटणी कुठं वाढावी, मीठ कुठं वाढावं, वरणाची वाटी कुठे पाहिजे, भाजीची वाटी कुठं पाहिजे, चपाती कुठं पाहिजे, याला शास्त्र आहे. असं आहे. असं ताट सजलेलं पाहिलं ना की अर्धी भूक जाते माणसाची. वा, याला म्हणतात काय काय की मावल्या, इकडे पापड, इकडे चटणी, इकडे मीठ, इकडे चपाती, नाही का. मग भोजन में थाली, भजन में ताली, बगीचे में माली, तंटे में गाली और ससुराल में साली. विठाला 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 विठाला. जेवढ्या नद्या आहेत तेवढ्या देवाच्या साल्या आहेत, साल्या. कारण भगवंताची पत्नी कोण आहे? लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची मुलगी आहे? समुद्राची, सागर कन्या. आणि जेवढ्या नद्या प्रगट झाल्या ह्या कशातून झाल्या? समुद्रातून झाल्या. मग नद्या देवाच्या साल्या आहे, कारण लक्ष्मी देवाची पत्नी आहे. थट्टा करते लक्ष्मी आपलं यमुना. भगवंतात यमुने काय चाललंय? ते देवा दर्शन घ्यायचे तुमचं. अगं पण माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी चाललं याचं काय? म्हणजे ते तुम्ही पहा, मला तुमचा चरणस्पर्श पाहिजे. देवाने विचार केला, बापाला तकलीफ होऊ नये, बाप घाबरू नये, याने पाठीसकट फेकून देऊ नये आपल्याला. म्हणून भगवंतानी काय केलं? पूर चालला अचाट आणि देवे लाविला अंगुष्ट. पाठीतून एक पाय खाली टाकला, यमुनेच्या पाण्याला स्पर्श केला, यमुना माय दुभंगली, वसुदेव निघून गेले. विठाला विठाला विठाला. आले भगवान गोकुळात. आता ऐका गंमत, देवाची 8 नावं पडली गोकुळात आल्यानंतर. आता 8चा अवतार आहे हा देवाचा 8वा. 8ची गाठ आहे देवाच्या जीवनात. पा किती किती कोणत्या कोणत्या गोष्टी 8 आहे, मोजा तुम्ही. पहिली गोष्ट, भगवान 8 वर्षाचे प्रगट झाले. 1-8 तिथी अष्टमी होती. 2-8 इंग्रजी म्हणा ऑगस्ट म्हणजे 8वा होता. 3-8 अवतार देवाचा 8वा होता. 4-8 देवकीचा मुलगा 8वा होता. 5-8 देव गोकुळात गेले, नावदेवाची 8 होती. मोजा कोणती कोणती होती? बालकृष्ण, लालाकृष्ण, राधाकृष्ण, गोपालकृष्ण, युगुल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण. किती झाले? 8 नावाची देव. 8 सवंगडी मी तुम्हाला सांगितले. 8 गवळणी मुख्य होत्या. देवाच्या गायी 8 होत्या. देवाच्या सख्या 8 होत्या. आणि देवानी केलेल्या लीला 8 होत्या. मुख्य लीला म्हणून आहेत त्या. आता यांचं चिंतन करत नाही, आपली वेळ संपत आली. 10-20 मिनिटाची वेळ शिल्लक राहिली आपली. आले भगवान गोकुळामध्ये. भगवान रांगायला लागले. रांगता रांगता त्यांनी लीलांना सुरुवात केली. रंगत रंगणी चोरीत लोणी, रंगत रंगणी चोरीत लोणी, गावनी धरती गवळणी रे, हा बांधिती चरणी देती गाराणी, हा यशोदे साजनी रे, हा दही दूध भक्षणी तमाल निळे, काय केले साजनी कृष्ण आळवा आळवा, परतोनी माते दावा. कृष्ण आळवा दही दूध भक्षणी तमाल निळे, काय केले साजनी कृष्ण आळवा आळवा, परतोनी माते दावा. कृष्ण आळवा आळवा. रांगत रंगणी चोरीत लोणे. रांगणं म्हणतात महाराज. रांगणं समजते का? रांगणं म्हणजे क्रिकेट खेळणं नाही. रांगणं म्हणजे तळवे तळहात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत. हांब्याने चालणं म्हणतो आपण त्याला. चालतात ना बोल हांब्याने? हॅलो, किती वर्षाचे असतात हे रांगणारे पोरं? 35-40चे निदान? नाही नाही. मग
वर्षाच्या आतले, बरोबर आहे. हा, तळवे टेकवा आणि असे ओनवे चाला, त्याला हांबेने चालणं म्हणतात. भगवान या स्थितीत आले. ये जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने चारी. रांगताना देवानी काही लीला केल्या. सांगतो तुम्हाला ऐका. जीव करतो त्याला कार्य म्हणतात, ईश्वर करतो त्याला लीला म्हणतात, आणि ब्रह्माचा असतो त्याला विलास म्हणतात. देवाने जे जे कार्य केलं असेल, तुम्हाला पटलं नाही पटलं, आवडलं नाही आवडलं, पचलं नाही पचलं, कार्य देवाचं कोणतेही असू द्या, त्याला कार्य म्हणायचं नाही, देवाच्या लीला म्हणायच्या. लीला त्याचा अर्थच असा आहे की कार्य दिसते डोळ्यांनी सामान्य, पण त्यात असामान्यत्व असतं, त्याला लीला म्हणतात. पुढे गंमत आहे. प्रभू रामचंद्रांना जेव्हा गंगेच्या पार जायचं होतं, तेव्हा भगवंतानी केवटाला विनंती केली की नाही, केवट गंगा पार जाना है, सीताजी साथ है अपनी नैया दोगे. केवट ध्यानस्थ बसला होता. केवट ज्याचं ध्यान करत होता तो केवटाकडे हात जोडून विनंती करून नावेची मागणी करत होता. ऐका ना, केवट बसलाय ध्यानस्थ डोळे बंद करून. भगवंतात केवट गंगा पार जाना है, नदी पार जाना है, सीताजी साथ है अपनी नैया दोगे. केवटावर काही परिणाम नाही. 2-3 वेळा देवानी विनंती करावी हात जोडून, तरी केवळ डोळे उघडायला तयार नाही. देवाचा अपमान होतो हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं. लक्ष्मणाला संताप आला, असा दातोट खायला लागला, लाल बुन झाला. भगवान पाहता लक्ष्मणा तू का बरं वातळा होई राहणार रे, तुला काय झालं रे. म्हणे देवा तुम्ही हाक मारताय, हात जोडताय, विनंती करताय, नावेची मागणी करताय, कारण सांगताय, तरी याच्यावर परिणाम नाही. हा डोळे बंद करून बसलाय. तुमचा अपमान होतो, सहन होणार नाही. काय मस्ती आहे याला, जिरव कायची मस्ती. म्हणतात येळापणा करू नको, तुझी घाई आपल्याला कधी कधी एखाद्या अडचणीत टाकेन बरं. हा, तुला शांत बसत जा गाड्या, मी सांगेन तेवढंच करत जा रे. म्हणतात कशी काय मस्ती. म्हणतात त्याची मस्तीच आहे, पण ती मस्ती त्याची कुस्तीची नाही येड्या. म्हणजे मग ती त्याची भक्तीची मस्ती आहे. आणि अशी कशी भक्ती तुला माहिती आहे. तो डोळे बंद करून झोपला का कीर्तनातल्या माणसासारखा. त्याचे डोळे बंद करून झोपतात ना काय काही कीर्तनात, तसं तो झोपलाय का डोळे बंद करून नाही, पण तो ध्यान करतोय. म्हणजे कोणाचं करतोय, माझंच करतोय. आणि ताकद आहे त्याच्या ध्यानाची. मला त्याच्या प्रेमाने वाकवलंय, मी 2 हात जोडतोय त्याला, 3रं मस्तक वाकवतो आणि त्याची खुशामत करतो, नाव द्या म्हणून. भगवान म्हणतात अरे पण देवा हा व्यवहार कसा जमीन रे, तुझा अपमान होतो. अपमान नाही म्हणे, मग हे त्याची प्रेमाची ताकद आहे, हे त्याच्या भक्तीची ताकद आहे. कल्पना कर, देवाला जो वाकवू शकतो त्याचं प्रेम किती असेल, किती असेल. आणि भगवान प्रेमाने वागतो बरं, ऐकून घ्या. हा, प्रेमासाठी वागतो आणि प्रेमानेच वागतो. लक्षात तो जिरव का मस्ती. म्हणतात त्याची मस्ती कुस्तीची नाही, मग म्हणे भक्तीची आहे. आणि मला कसं कळलं ना, मी तर तुझा भक्तच आहे. भगवंतात येळा सर्व सर्वांना कळतं का, तुम्हाला काय मच्छीभर सर्व सर्वांना कळतं का नाही. मग भगवान म्हणतात ऐक, फूलों का मकरंद क्या होता है, रामाचे उद्गार आहेत. हा, फूलों का मकरंद क्या होता है, ये बातें जाके भृंगों को पूछो. हा, मकरंदाची काय चव आहे, मकरंदात काय मजा आहे, हे कोणाला अनुभव आहे, फक्त भृंग्याला. फूलों का मकरंद क्या होता है, ये बातें जाके भृंगों को पूछो. अरे भक्ति की मस्ती क्या होती है, ये बातें जाके संतन को पूछो. ही मस्ती आहे त्याची. कल्पना आपल्याला भगवान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य असणारे परमात्मा केवटाजवळ वागतायत, ही देवाची लीला आहे. शीतेकरता भगवान रडतायत, ही देवाची काय आहे, लीला आहे. कार्य समजायचं नाही. आणि ही लीला तुमचा आम्हाला सोडून द्या. ब्रह्मदेवाला कळलं नाही देवाच्या लीला. बहुता अवतारी अवतरला देवो, परी या अवतारीचा नव लावो. ब्रह्मादिकाशी न कळे ठावो, आणि अगम्य पाव हरी लीला. तुकाराम म्हणतात नवला केवढे केवढे नवला केवढे केवढे नवला केवडे केवडे नवला केवडे केवडे न कळे कान्हो बाचे कोडे न कळे कान्हो बाचे कोडे न कळे कान्हो बाचे कोडे न कळे कान्हो बाचे कोडे
नवल केवडे केवडे. नवल आहे, नुसतं नवल नाही, कोड्यातलं नवल आहे. कोड माहिती आहे? उत्तर कोड्यातच असतं पण कळत नसतं. तुम्हाला दोन कोडे सांगतो, एक व्यवहारातलं सांगतो, एक शास्त्रातलं सांगतो. 10ने थापली, 5ने स्थापली आणि पती नसता सती गेली. तुम्हाला झोपा येऊन राहिल्या का? करू का जय विठ्ठल? काढू का फेटा? 10ने थापली, 5ने स्थापली, पती नसता सती गेली. शेणाची गौरी. हा, एखादा म्हातारा मर्तन जडते ती त्याच्यासाठी, काही घेणं नाही काही देणं नाही. हा, हे कोण आहे? शास्त्रात सांगतो आहे का? असं म्हटलंय, वृक्षाग्र वासहा नच पक्षी राजहा, त्वग्वस्त्रधारी नच सिद्ध योगी, त्रिनेत्रधारी नच शंकर योहो, विभिन्न जलम न घटो न मेघा. पोटात पाणी आहे पण घट नाही, मेघ नाही म्हणजे ढग नाही. वलकरी नेसलीत पण सिद्ध योगी नाही. 3 डोळे आहे पण शंकर नाही. झाडाच्या शेंड्यावर आहे पण पक्षी नाही. नारळ याला कोळ म्हणता. विठाला विठाला विठा. हो, देवाची लीला ही एक कोळ आहे, न उलगणार, ब्रह्मादिकाशी न कळे अशी देवाच्या लीला. या भगवान सुरुवात करतायत. रांगता रांगता त्याने 2 गोष्टी निवडल्या, चोऱ्या आणि खोड्या. चोऱ्या लोण्याच्याच केल्या, कोणाचे घरात केल्या नाही. घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे. खोड्या कोणाच्याही केल्या नाही. जे दांभिक लोक होते त्यांच्या खोड्या केल्या. का केल्या? कारण जे दांभिक लोक भगवान गोकुळात आल्यानंतरही त्यांच्यासाठी देवाला सोडून ते इतर देवांना भजत होते. ऐका गंमत. रिद्धी सिद्धीच्या मागे लागतील, मोसोबा पुजतील, अमका पूजीन डमका पूजीन, आणि आपण कुठं कमी आहे? आपण कुठं कमी आहे? त्याच्यात माग आहे. आमच्या धर्मामध्ये 33 कोटी देवता आहेत. किती? 33 कोटी देवता. मोजा सांगतो मी तुम्हाला त्याची नावं. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसू. किती झाले? आमले काय घेणे नाही म्हणा, नाही का? शंकर आणि विष्णू 33 देवता संपल्या. एवढ्या 33 देवता आमच्या हिंदू धर्मात असून सुद्धा पीराच्या पुढे पालथी पळणारी आमचीच आहे. आहेत की नाही? पटकन बोला. पीराला चादर चढवतो की नाही आम्ही? हिरवा कपडा घालतो की नाही आम्ही? हॅलो. हा, एवढे कमी पडले का 33? पण गंमत आहे राजा. ज्ञानोबारांसारखं दैवत ज्या आळंदीत उभा आहे त्या आळंदीत साईबाबाचं मंदिर बनवा. दुर्दैव आहे तुमचं आमचं. विठाला विठाला विठाला. हो, ऐका ना, ज्ञानोबा तुकोबा सोडून भसतो कोणाला आम्ही? हे आमचा आम्हाला कळायला मार्ग नाही. का श्रद्धा आहे का निष्ठा आहे का काय अज्ञान म्हणावं का काय म्हणावं? असो, विषय आपला असा चाललाय. भगवान गोकुळात आले, चोऱ्या खोड्या केल्या. खोड्या करता करता, चोऱ्या करता करता गौडूंच्या लक्षात येऊन गेलं की हा कृष्ण चोऱ्या तर करतोय पण हातात सापडत नाही. म्हणावं काय नेमकं? दिसतो सामान्यासारखा, आपल्याच पोऱ्यांमध्ये खेळतो, आपल्याच घरात चोऱ्या करतो, घरात घुसतो तर दिसत नाही, आणि पकडायला जाऊ तर हातात येत नाही. मग आहे तरी नेमका कोण हा? बरं, सामान्य केलेला आहे चोऱ्या करणं खोड्या करणं म्हणजे. पण असा सामान्य खोड्या करणारा भगवान कृष्ण हा असा नेमका असेल तरी कोण? असा प्रश्न जेव्हा त्या गौडणींना पडला, त्याला तुकोबारा सांगतात त्यांना, तुम्ही जे समजता की हा नंदाचा मुलगा आहे, यशोदेचा मुलगा आहे, हा दिसण्याकरता सामान्य आहे, लीला सामान्य करतो. सामान्य लीला जरी दिसत असल्या, नंदेश्वरचा बाळ जरी म्हणत असला भगवान, चोऱ्या करून लोणी दही दूध खात असला तरी सुद्धा याच्या लीला सामान्य आहेत. पण मात्र तो आहे ना, तो असामान्य. कसा असामान्य? अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे.
ऐसे देंडे एके रोमी ऐसे देंडे एके रोमी ऐसे देंडे तो या गवळीयाचे घरी 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 सामान्य लीला करणाऱ्या भगवंताचं असामान्यता अलौकिकत्व तुकाराम महाराज व्यक्त करतात अभंगात. माहिती आहे कोण हा? माहिती आहे तुम्हाला? तुम्ही समजताय नंदाचा मुलगा, तुम्ही समजताय यशोदेचा मुलगा, पण हा सामान्य नाही. मग अनंत ब्रह्मांडे आणि एके रोमी ऐसे धेंडे. एके रोमी अनंत ब्रह्मांडे ऐसे ज्याचे धेंडे तो या गवळीयाचे घरी. जो भगवान कृष्ण नंदाच्या घरात खेळतोय, रांगतोय, चोऱ्या करतोय गोकुळामध्ये, तो सामान्य नाही. तर कसा आहे? एका केसामध्ये ज्याच्या ब्रह्मांडाची साठवणूक आहे. ऐका, कल्पना करा तुम्ही. आता हे जगत जे आहे एवढं मोठं, याला काय म्हणता? एक ब्रह्मांड. तसे 14 ब्रह्मांडाची यादी आपल्याकडे आहे पुराणांमध्ये. सांगतो तुम्हाला, मोजा तुम्ही. सप्त पाताळ, सप्त स्वर्ग. अगोदर पाताळ मोजू का स्वर्ग मोजू? तुम्हाला कुठं जायची इच्छा आहे सांगा? स्वर्गात. हां, मग मोजा. स्वरलोक, मरलोक, भूलोक, जनलोक, गोलोक, तपोलोक आणि सत्यलोक. किती झाले? 7. आता खालचे पाताळ मोजू आपण. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. किती झाले? 7. हे 7 ते मिळून 14 ब्रह्मांड मानले गेले. तर असे 14 नाही, अनंत ब्रह्मांडे. 1 2 3 नाही, अनंत ब्रह्मांडे ज्याच्या एका केसात सामावलेली आहे. कल्पना करा तो केवढा असेल आणि किती व्यापक असेल. भगवंत व्यापकच सांगतात याच्या माध्यमातून तुकोबार आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या केसात सामावलेले आहे, त्याच्या अंगावर केस किती असतील आणि ते ब्रह्मांड किती असतील. एवढा मोठा व्यापक परमात्मा, पण परिच्छिन्न किती झाला? तो या गवळीयाचे घरी. इतका सामान्य बनला. प्रेमापोटी नंदराजाच्या यशोदामाईच्या घरी आला. अर्थात असा भगवान परमात्मा तो या गवळीयाचे घरी आणि लीला करतात उंबरा चढता टेका धरी. किती सामान्य लीला ही. आपल्या घरात एखादं रांगतं पोरगं असतं. पहिले जुने घरं सांगतो, आता नवे नाही. आताच्या नव्याच्या घरात, नव्या घरामध्ये ना कपडे अटकवायला खुट्या, ना हँगर. कपडे काढून जर अटकवायचे, कुठं अटकवायचे? ना हँगर ना खुंट्या आहेत का? सांगा बरं. कोण्या घराला उंबरे आहे सांगा बरं लाकडाचे? ओ काका, घराला उंबरा पाहिजे खरा. उंबरा पाहिजे घराला. उंबरा हे त्या दरवाजाचं आणि घराचं वैभव आहे. आम्ही आता उंबरेच ठेवले नाही का? असं आहे उंबरा. तर पहिले जुने घर आहेत. आता येऊन तर तुम्ही आमच्या मालेगाव भागामध्ये वाणी लोकांचे घर आहेत. माझ्याकडे घर आहे. एवढा उंबरा आहे त्याचा. एवढा उंबरा उंच. दारातला आळवं लाकूड म्हणतात त्याला उंबरा म्हणतात ना. हां, असे उंच एवढा उंबरे आहेत जुने घरात, खूप 100-100 वर्षाचे. आता अशा घरामध्ये ज्यावेळेला एखादं लहानसं पोरगं रांगतं, तेव्हा ते घरातून रांगत रांगत त्या दारापर्यंत येतं. तो उंच उंबरा असतो, त्याला चढता येत नाही, ओलांडता येत नाही. मग तो काय करतो माहिती आहे? त्या दरवाजाला आला का जी फळी असते दरवाजाची, कवाळ म्हणतो आपण त्याला हात लावून पोरगं काय होतं? उभं राहतं ना. हा, आणि उभं राहिलं की एक पाय त्या उंबऱ्याच्या बाहेर टाकतं आणि तो एक पाय बाहेर पडला का हात सोडून देतो आणि दुसरा पाय उंबऱ्यानं ओढत घेतो आणि बाहेर निघतो. लक्षात आलं का? पटकन सांगा. हीच लीला देवानी नंदाच्या घरी केली.
उंबरा चढता टेका धरी. उंबरा ओलांडताना ज्यांनी दरवाजाचा आधार घ्यावा आणि मग बाहेर जावं घरातून, ही सामान्य लीला असामान्य परमात्म्याने गोकुळात केली, असं तुकोबऱ्यांचं सांगणं आहे. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे देणे. एकच सिद्धांत सांगतो फक्त 2 मिनिटातला, आपण जवळपास आटपण्याचा प्रयत्न करू 10 मिनिटामध्ये. योग असा की एकदा भगवंताकडे लग्न होतं. काय होतं? लग्न. तसं त्याच्या घरी लग्न चालूच राहायची, कारण परिवार मोठा होता. हम दो हमारे दो नाही, हम दो हमारे 25. हा, तसं त्याच्या बायका होत्या 16,108. प्रत्येक पत्नीला 10-10 मुलं होती देवाच्या. एक पत्नी सोडी जांबुवंती सोडून. जांबुवंतीला एक नवसाचं झालं होतं, तेवढंच फक्त. नाही तर सर्व पत्नीला 10-10 मुलं होते आणि एक मुलगी होती असे भागवतात सांगितलं जातं. एवढा परिवार देवाचा. पोरं लग्नामागे लग्न, लग्नामागे लग्न चालूच राहायचं. ही पंगत उठली की दुसरी पंगत, नाही का. एकदा देवाने एक लग्न असं VIP करायला ठरवलं आणि VIP लोकांना आमंत्रण द्यायचं, मस्त मॉलमध्ये करायचं. मॉलमध्ये का बँकेट सांगू? बँकेटमध्ये सांगतो. त्याला फक्त VIPच माणसं बोलवायचे. हा, VIP समजताना चिकना चिकना. हा, यादी केली तयार. स्वर्गातले, मृत्यूलोकातले, पाताळातले, तिन्ही लोकांमध्ये यादी तयार केली. आता या तिघांना आमंत्रण कोण देईन तिन्ही लोकांमध्ये जाऊन, स्वर्ग, मृत्यू, पाताळात. आणि नारद डोळे पुढे देवाच्या. नारदातून स्मरण केलं, नारायण, टपकले नारद. तेव्हा काय आज्ञा? एकच आज्ञा आहे म्हणे, जे सांगतो तेवढंच करा, तुमच्या मनाचा आगाऊपणा करायचा नाही. म्हणजे काय, आपल्याकडे लग्न आहे आणि लग्न महागडा आहे. या वेळेला 350 रुपये ताट आहे जेवणाचं. काय काय मला माहीत नाही, रसगुल्ला, मधुकल्ला, घृतकल्ला, तुमच्यात कोणी कोणी खाल्ला. हा, महागडं ताट आहे. 2 माणसं वाढले तरी आपले 700 रुपये जातील म्हणे. हा, जेवढी यादी तेवढंच बोलवायचे. ठीक आहे, घेतलं नारदानी यादी आणि निघाले स्वर्गात. स्वर्गातले सर्व आमंत्रित केले. कोण कोण माहिती आहे तुम्हाला? इंद्र, चंद्र, महेंद्र, उपेंद्र, जितेंद्र, धर्मेंद्र, नरेंद्र, देवेंद्र. हा, या सर्वांना आमंत्रित केलं. खाली मृत्यू लोकात गेले, नाग लोकात गेले, गोलोकात गेले, सर्वांना आमंत्रित केलं. आणि प्रगट झाले परत द्वारकेच्या जवळ, समुद्राच्या काठावर. समुद्राच्या काठावर नारद प्रगट झाले. समुद्राने पाहिलं, आज नारद आलेत. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. साधूचं दर्शन घ्यावं म्हणून नारद तर काही समुद्रात जाणार नाहीत. मग समुद्राने काय केलं, एक भली मोठी पाण्याची लाट अशी नारदाच्या पायापर्यंत पोहोचवली. नारदाचे पाय धुतले, पाणी परत समुद्रात आलं. नारद उभे राहिले जागेवर. इतक्या लांबून समुद्र लाट इथपर्यंत येऊ शकते, याचं काहीतरी कारण आहे. आणि लक्षात आलं काय कारण आहे. आणि काढली नाही यादी, लिस्ट नावाची, पूर्ण वाचली. पण गंमत अशी होती की या यादीमध्ये नेमकं समुद्राचं नाव नव्हतं, लग्नाच्या यादीत, आमंत्रणाच्या. नारद विचार करताय, जवळच्या घरचं लग्न, सासऱ्याला आमंत्रण नाही, हाय बरोबर नाही. बरं, यांचं काय धोंडेहून का हुंडेहून झालं असं काही नाही. बऱ्याच सासऱ्या जवळचं बिघडतं हुंडेहून, नाही तर धोंडेहून. पण त्याचं तर काही झालेलं नाही. पण मग हा कारण काय असेल ना असेल. नारदाने विचार केला, ज्याच्याकडे कार्य असतं त्याला सुधरत नाही म्हणतात. बा, गेले देव विसरून, आता देव विसरलेत, मग आपण कशाला चूक करा. देवाची चूक नारदाने दुरुस्त केली आणि गेले नारद समुद्र. ओ समुद्र महाराज, समुद्र महाराज. नारदाची हाक ऐकली, समुद्र मानवी रूपात प्रगट झाले. जय हरी, जय हरी. काय जय हरी? घाला कपडे, करा तयारी. म्हणजे कुठं जावयाच्या घरी, म्हणजे काय लग्नाची तयारी, आमंत्रण तुम्हाला. आता नारदाचं आमंत्रण, जावयाच्या घरचं लग्न, सासरा गप्प बशीन का? बिना गाडीचा निघाला न काय. आता समुद्राच्या पाण्याच्या लाटा, त्या भल्या मोठ्या मोठ्या उंच लाटा. नारद पुढे, समुद्र मागे. द्वारकेपर्यंत नारद पडतच गेले पुढे. मागे पाहायचे आणि पुढे चालायचे. पडते का कधी लाट आपल्या डोक्यात. द्वारकेपर्यंत पोहोचले नारद. देवाजवळ, देवा म्हणे काय वाचवा, वाचवा म्हणे. काय झालं नेमकं? द्वारका वाचवा म्हणे. काव समुद्र उन्हा भाऊ. कशाला? म्हणे लग्नाला. कोणी आमंत्रित केलं त्याला? म्हणे देवा मीच केलं. तुमचा सासरा आहे म्हटलं, यादीत नाव नाही. वा,
तुम्हाला नाही सुचलं. मग सासऱ्याला म्हणते मीच दिलं. नारदा जरा पहिलेच सांगितलं तुम्हाला की जे लिस्ट नाव आहे तेवढंच म्हणते आगाऊपणा करायचा नाही. तेव्हा झाली चूक, आय एम सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी म्हणतात, काय हरकत नाही. भगवान उठले, समुद्राबाहेर द्वारकेपुढे थांबला. अशा लाटा टाकायचा श्वास आवाज करून भगवान समोर गेले आणि नमस्कार केला. कोणाला? सासऱ्याला. कोणी कोणी जावं असतं ना इथं तर लक्षात राहू द्या, सासऱ्याला कमी लेखायचं नाही, सासऱ्याचा अवमान करायचा नाही, सासऱ्याला हलकट समजायचं नाही. सांगतो तुम्हाला, शास्त्रात 5 पिता सांगितलेत आपले. 5 पिता, त्यात सासरा आपला बाप लागतोय शास्त्राचे नियमाने. पण त्यांचा अवमान करायचा नाही. काही काही हलकट समजतात, गरीब असला सासरा म्हणजे हे काय गंमत आहे राजा, अवमान करू नये. चला, भगवंताने नमस्कार केला आणि देवाने विचारलं समुद्राला, कसे आलात तुम्ही? म्हणे नारदाने आमंत्रित केलं, आलो लग्नासाठी. आता तुम्ही आलेत पण तुम्हाला जागा कुठं द्यावी? बँकेट छोटं पडतं, लॉन्स छोटी पडते, तुम्हाला उतरायला जागा कुठं द्यावी? जानोस घर. शेवटी देवाने विचार केला, एक केस उपट आपल्या मनगटावरचं भगवंतानी. एवढंसं केस होतं राजा, इंचवर सुद्धा नशीन कदाचित. एवढं केस उपटलं, ते डोक्याला लावून अभिमंत्रित केलं, संकल्प केला आणि ते केस जमिनीवर ठेवलं. देवाने आपल्या मनगोटीवर उपटलेलं केस आणि विनंती केली समुद्राला, तुम्हाला राहण्याकरता जागा आहे केसात आहे. तुम्हाला कल्पना आहे, एवढ्या छोट्याशा बिळामध्ये भल्ला मोठा सर्पचा भर भरावा, तसं एवढा अथांग समुद्र एवढ्या केसात जाऊन बसला. माझ्यात कुठे बसला, कोण्या कोपऱ्यात पोचला, नारदाला कळलं नाही. मी काय बोंब पडू सांगाल तुम्हाला? ऐका ना, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशे धेंडे, तो या गवडियाचे घरी आणि उमरा चढता टेका धरी. एकदा भजन करा मस्त पैकी. विठोबा रखुमाई, विठोबा चला, बोला कुंडली विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी भजन भजन टाळी वाजून भजन बोला, चिंतन नाम चिंतन.
विठोबा रखुमा विठोबा रखुमा एकदा सर्वांनी गजर करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री संत शिरोमणी सावता महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अपने अपने गुरु महाराज की जय. विठाला विठला 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 विठला. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे तोया गवळीयाचे घरी उमरा चढता टेका धरी. लीला करता करता भगवंताच्या खोड्या वाढल्या, चोऱ्या वाढल्या आणि गाऱ्हाणे आले. गवळानी सांगा ती गाराणी रात्री आला चक्रपाणी. गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी. खावणी दै दूध बलोनी अवघी खोडीली बिरजणी. धावणी दाई दूध तुपलोनी फोडिल्या अवघ्या विरजनी. हे ग बाया माझी आवडेना, हे ग बाया माझी आवडेना. यशोदे बाळा तू जाताना कोटवर सोसू धिंगाणा. बाळ तू जाताना कोटवर सोसू धिंगाणा. धिंगाणा धिंगाणा कोटवर. गाराणे यायला लागले. यशोदा मला पटत नव्हतं, पटवून घेतलं. ऐसे ऐकता गाराणी यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोडीदे टाकोनी एका जनार्दना चरणे. भाऊ कृष्णा कशाला चोऱ्या कर दुसऱ्या घरात? तुझ्या बापाच्या 9 लाख गायी आहे. आपल्याकडे हौद दूध आणि दही भरेलं असतं. आपल्या घरात खाय ना, कशाला तकलीफ देतो दुसऱ्यांना? काय उणे का करतोशी चोरी? काय कमी आहे तुझ्या घरी? शेवटी गाराणे ऐकत होत्या आणि गाराणे ऐकता ऐकता यशोदा माईच्या लक्षात आलं कृष्णच करतोय सर्व. रामकृष्ण रे महाराज कृष्णच करतो सर्व खोड्या. यशोदा माईने कृष्णाला समजून सांगितलं. मग खोड्या थांबत नव्हत्या, चोऱ्या थांबत नव्हत्या. एक दिवस येळी समज यशोदा माईची गणपती बाप्पाला नवस केला. कोणी? आता हा गणपती देवाचा देव नाही, हा त्या गणपतीचा देव. आणि त्या गणपतीला नवस केला. गणपती बाप्पा जर माझ्या कृष्णाने महिनाभर खोड्या बंद केल्या तर हाराभर मोदक गावरान तुपातली देईल तुला. नवस हा खोड्या बनवा म्हणून. पण गंमत आली की देवाने जाणलं गणपती बाप्पाचा अवमान केला नाही. कारण गणपती बाप्पा आपल्या हिंदू धर्मामध्ये अग्रपूजेचा मान प्राप्त देवता आहे. पण प्रत्येक कार्य जे असतं आपलं हिंदू धर्मातलं, आपण कोणाची पूजा करतो? पहिले गणपतीची. देवानी अवमान नाही केला. 1 मास देवे खोडी नाही केली आणि प्रचिती ती आली यशोदेशी. 1 महिनाभर गाराणे बंद झाले, याचा अर्थ खोड्या बंद झाल्या. आणि ज्या अर्थी खोड्या बंद झाल्या त्या अर्थी गणपती बाप्पा नवसाला आहे का? प्रमाण आहे का? काय हरकत नाही. गणपती बाप्पा नवसाला पावला. आता केलेला नवस फेडणं गरजेचं आहे. एक दिवस चतुर्थी बघितली, संकष्टी चतुर्थी मस्तपैकी. आणि आईसाहेब यशोदा माईने हाराभर मोदक बनवलं गावरान तुपातले. घेतलं देवाला, हात धरलं. कृष्णा चाल बापाच्या मंदिरात. म्हणे का? नवस केला तो फेडायचा आहे. अरे गणपतीवर नवसाला पावला, 1 महिनाभर तू खोड्या केल्या नाही कारण गाराणे आले नाही. याचा अर्थ गणपती बाबाची कृपा झाली. केलेला नवस फेडणं गरजेचं आहे. चालतं. देवाचा हात धरला, डोक्यावर हारा आणि गेली माय देवाला गणपतीच्या मंदिरात घेऊन. गणपती बाबासमोर हारा ठेवला. गणपतीला भगवंताला म्हणते कृष्णा बाप्पा कर, कर बाप्पा, बाप्पा कर देव बाप्पाला. भगवंताने बाप्पा केला. बाप्पा म्हणजे नमस्कार. म्हणजे तुम्ही म्हणता तुमच्या नातवाला बाबाचा बाप्पा कर, हा तसे देवाचा बाप्पा केला गणपती बाप्पाचा. कोणी? भगवंताने. आता योग असा आरती करायची आहे, पंचारती लावायची आहे. गंमत झाली की काळी पेटी विसरली घरी. यशोदा माय. बरं तिथे बिडी पिणार नव्हतं कोणी. बिड्या पिणाऱ्या अशा वेळेला कामात पडतात. हा माणसानं बिड्या पेत जावा नाही, काय हरकत नाही. कृष्णाला म्हणते कृष्णा म्हणे काय जातो का पळत पळत घरी? म्हणे कशाला? काळी पेटी विसरली रे मी. पटकन जाय पळत पळत. लहान आहे तू आणि ये चटकन. तो म्हणतो नाही भाऊ आपला जीव घाबरतो, आपण नाही जाणार. यशोदा म्हणते मग एक काम कर, तू इथे थांब मंदिरात, मी जाते पटकन घेऊन येते काळी पेटी. म्हणते काय हरकत नाही, पण लक्षात ठेव गावरान तुपातले मोदक आहे. मांजर बिंजर येईन बरं, मांजर तोंड लाईन त्याला, एखादा मोदक खाईन.
भगवान म्हणतात माय तू कशाला काळजी करते, एवढा बोके असल्यावर मांजरची ताकद आहे काय ते. यशोदा माय परतली घराकडे. भगवंतांनी काय लीला केली पहा. भगवान गेले गणपती बाप्पाच्या समोर आणि गणपती बाप्पाला दम दिला. गणपती बाप्पा मूर्ती होती. हो गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आतून गणपती बोलायला लागला मूर्तीतून. म्हणे देवा काय हो, काय हो म्हणजे काय. यशोदा कोणाची माय आहे रे. म्हणजे तुमचीच आहे. हे मोदक कोणाच्या मायनी केले रे. देव विचारता गणपतीला. म्हणजे तुमच्याच मम्मीनी आपल्या आईनी केले. गणपती म्हणतो तुमच्याच आईनी केले. मग माझ्या आईनी केलेले मोदक खायचा अधिकार माझा आहे का तुझा आहे रे. पटकन बोल. तुमचे देवा तुमच्या आईनी केलेले मोदक तुमचा अधिकार आहे, आमचा काय संबंध आहे. मग खाऊ का. म्हणजे बिनधास खा. कोणाची आज्ञा घेतली. गणपतीची. देवाने उचलला हारान टाकला ना पोटात डायरेक्ट. फक्त पूजेचं ताट होतं, काही हारा नाही मोदक नाही. आली यशोदा माय. कृष्णा म्हणे काय मोदक. अय माय तू गेली आणि अशा मोठ्या उंदरावर गणपती बाबा बसून आला. मी आळवा झालो तो अशी सोड मारली का नाही मला. मला कोपऱ्यात लोटलं, हारा घेऊन निघून गेला. माय मी काय करू. कृष्णा खोटा बोलतो. मला लक्षात आलंय हा सर्व खेळ तुझाच आहे. हा भगवान म्हणतात मम्मी नाही ग. ठीक आहे आता मोदक पुढच्या चतुर्थीला देऊ आपण. पण आता आलो मंदिरात तर नैवेद्य न गुळाचा का होईना बुवा. माहिती आता इथं थांब, मी गुळ घेऊन येते. तू जाय म्हणे. गेली ना माय गुळ आणण्याकरता. यशोदा माय मंदिरातून बाहेर निघाली. देव गणपती बाप्पाच्या पुढे गेले. गणपती बाप्पा. गणपती विचार करतो आता हो काय करसन काय नाही. काय हो देवा. काय हो म्हणजे काय. जेवढे मोदक होते तेवढे मी पोटात टाकले. पण लक्षात घे ते उष्टे पण नाहीत आणि त्याच्यात भ्रष्टाचार पण नाही. जितकेचे तितके. हा म्हणे मग आता जिथे मोदक पाठवले तिथे तुला पोहोचवतो. कुठे पोटात. लक्षात घे पोटात गेल्यानंतर जर का तू वचवच केली भाऊ. वचवच समजते ना. हा गणपती होते देवा गपचिप बशीन बाबा, हालचाल करणार नाही भाऊ. हा पण टाकताच का पोटात. टाकतोच पोटात. उचलला गणपतीने घातला पोटात. कोणी भगवंताने. आले यशोदा माय. देवासीचा पुसे देव काय देवासीचा पुसे देव काय झाला. देवासीचा पुसे देव काय झाला. देवासीचा पुसे देव काय झाला. असे आले बोला याचे हरी. असे आले बोला त्याचे हरी. असे आले बोला त्याचे हरी. देवाला विचारते यशोदा माय देव काय झाला. भगवान म्हणतात आई तो तुला देव दिसतो मी का भूत आहे का. आपण सांगू का शेवटपर्यंत भगवंतानी यशोदा मायाने नंदराजावरती वैष्णवी माया घातली. त्याचा परिणाम परमात्मा देव असूनही यशोदा माला कळला नाही आणि नंदाला कळला नाही. चला पुढे 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 भगवंताला म्हणते यशोदा माय कृष्णा आता तू मोठा झाला. खोड्या कराने जास्त करायला लागला. आता तू शाळेत जाय गड्या. पहिली शाळा काय होती महाराज. गवड्यांचे पोरं होते आणि गायची सेवा होती. उद्या जाईन म्हणे राणा सवे घेऊन गोधना. भगवंताने गोपाळ घेतले, गाई घेतल्या, कांबळी घेतली, खांद्यावर काठी घेतली, बंशी घेतली, मरीपंखाची टोपी लावली, कमरेला शिला गुंडाळला, शिदोऱ्या घेतल्या आणि भगवान गाई चारण्याकरता जंगलात निघाले. गाईचा राया रानात गेला रे गोपाळ गोंगडी वाला. गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडी वाला. गोपाळ गोंगडी वाला माझा गोपाळ कांबडी वाला. गोपाळ गोंगडी वाला माझा गोपाळ कांबडी वाला. गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ गोंगडी वाला. गाईचा राया रानात गेला माझा गोपाळ गोंगडी वाला. कंसाला माहित पडलं कृष्ण गोकुळात मारतोय. कंसाने राक्षस पाठवावे. अगासूर, बकासूर, असुरासूर, तृणासूर, ऋषभासूर, शक्टासूर मोठे मोठे असुर पाठवले. भगवंतानी सहज लिहिल्या सर्वांचा निपात केला. काग बग रिठा मारिली बाळपणी अवघी दैत्यखानी बुडविली.
जेवढे पाठवले तेवढे संपवले. आता राहिला फक्त एकच कंस. तर कंसाला आपल्या भूमीत येऊ देऊ आणि मग त्याला मारू. देवानी ते ठरवलं नाही. देवाने ठरवलंय सर्जिकल स्ट्राईक करायची, घरात घुसून हाणायचं. कोणाला? कंसाला. 12 वर्ष देवाच्या वयाचे पूर्ण होत आहेत. गाई चालता चालता गोपाळ अधिकारी बनले काल्याचे 12 वर्षामध्ये. आणि एक दिवस बघा विचार करता माझ्या संगतीत गोपाळ राहिले, त्यांना काला देऊ आणि मुक्त करून घेऊ असा देवाचा विचार होतोय. तशात काही गोपाळांची तक्रार आली. देवा 12 वाजून राहिले, आपले 11:30 वाजतात सध्या, 12 वाजवायची आहे अजून तुमची. हां भगवान खांदी पार भोटी भूक. आता भूका लागल्या, इतका खेळ खेळायचा का? आटपा तुका म्हणे आता खेळ मोळा वापर. भगवंतात चला शिदोऱ्या करायच्या का? हो. शांततेने जेवण करू, तृप्त होऊ जेवण करून. पण आपल्या गाई पांगल्यात, त्या गाई वळवून आणू पाहिले. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनवन, पायपेटी झाला अशीन, खांदी भार पोटी भूक. काय खेळायचे? काला त्यालाच मिळतो ज्याच्या खांद्यावर भार वाटला आणि ज्याच्या पोटात भूक लागली. प्रपंचाचा ज्याला भार वाटतो आणि भक्तीची ज्याला भूक लागते त्याला काला भेटतो. गोपाळांना काला भेटला कारण भूक लागली होती भक्तीची, भार वाटला होता प्रपंचाचा. हा योग असा. भगवंत म्हणतात चला गवळू गाई. गाई वळून आणल्या, गाई शांत बसल्या. गाई रवंथ करतात. रवंथ म्हणजे बागुल. हा आणि ते त्यांनाच जमे. कोणाला? गाई बैल बकरी म्हैस यांनाच बागुल जमते. बागुल म्हणजे काय? समोरचं तोंडात घेणे, ते चावून चावून गिळणे, याला म्हणतात चरणे, याला म्हणतात खाणे. पण समोर चारा नाही, समोर गवत नाही, पोटातलं तोंडात आणणे आणि ते चघडत बसणे मस्तपैकी, याला काय म्हणतात? बागुल. आणि ते त्यांनाच जमे. आपण कोणी विचार करायचाच नाही. आता इथे भरून घेऊ, दुपारी रात्री बागुल करूनच भागवू बुवा. नाही, देवाच्या गाई शांत आणि समाधानी होत्या. बागुल चाललाय. भगवान गोपाळ घेतले, वाळवंटात गेले, कमलाकार पदीने बसवले. भगवान मध्यभागात उभे आहेत. कसे उभे आहेत पहा. भगवान शुकाचार्य वर्णन करतात दशमस्कंदात. बिभ्रद वेणुं जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानुमस्तफलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृत हास्मयी स्वर्गे लोके मिशिती भुभुजे यज्ञ भूक बाल केली. बोला गोपाळ. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की. फक्त कल्पना करा, गोपाळ बसले कमलाकार पद्धतीने. यमुना माय संत वाते जशी गोदामाई आपल्या जवळ आहे. कल्पना करा डोळ्यापुढे अशी संत वाते. भगवान मध्यभागात उभे आहे. कमरेला शेला गुंडाळलाय, उजव्या खांद्यावर कांबडी आहे, गाई चालायची काठी डाव्या काखेत आहे आणि सर्वांची शिद्र तळ हातावर घेतले देवाने. आपली शिद्र त्यात टाकलेली आहे. लोणचे निवडले जेवणातले. बऱ्याच गोपाळांच्या मायाने लोणचं भाकर दिली होती. एवढी मोठी फोड लोणच्याची आणि घे भाकर आणि जा घर. भाकर होत्या. आणि भगवंतानी ते काल्यात लोणचे मिळवले नाही, देवानी निवडले. लोणचे किती प्रकारचे होते मोजा. कैरीचं लोणचं, लिंबूचं लोणचं, आवळ्याचं लोणचं आणि टांकडचं लोणचं. 4 प्रकारचे लोणचे निवडले आणि 4 अग्रांवर ठेवले, बोटांच्या 4 बोटांच्या शेंड्यावर. आणि काला केला आणि गोपाळांना काला दिला. भगवान काला देतात, गोपाळ काला घेत आहेत. भानुदास गीती गात गोपाळ तृप्त झाले. त्यात आमचे संत होते. तुका म्हणे तधी होतो आम्ही. गोपाळ होते भगवान तुकोबाराय सुद्धा. तो काला जो गोपाळांना दिला देवाने, आध्यात्मिक काला, अभेदाचा, जीव ब्रह्मैक्याचा, तो आनंद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी त्या आध्यात्मिक काल्याचं भौतिक प्रतीक आपल्या वारकरी संतांनी दहीहंडीच्या माध्यमातून दही भाताचा काला, लाही दह्याचा काला म्हणून आमच्यापर्यंत पोहोचवलं. या संत महात्म्यांचे आमच्यावर अनंत उपकार आहे. किती फेडण्याचा प्रयत्न करा, शक्य नाही. पण प्रयत्न करायचेच नाही का? मग प्रयत्न करायचे. मग काय करायचं त्यांच्याकडून उत्तीर्ण होण्यासाठी? काहीच करायचं नाही. वानावे ऐकावे तेची सदा या नियमाने त्या महात्म्यांचं आपण चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
ठिकाणी समर्पित करतो, या ठिकाणी थांबतो. साताबाबांचे नमस्कार करतो, या ठिकाणी थांबतो. आलेली सर्व समाज बांधव मंडळी, कोणी बाहेरगावची वारकरी मंडळी, बाहेर भागातून आलेले सर्व मंडळी, महिला मंडळी, सर्व विशेषत्वाने ज्यांनी इथं सेवा केली परवाशी आपल्या इथं, आमचे हरिभक्तीपरायण गुरुबंधू गंगाधरजी महाराज कवडे ते आज या ठिकाणी उपस्थित झाले. थोडेसे लेट झाले पण थेट आले नाही का, पण काही हरकत नाही. महाराजांनाही नमस्कार करूया, आपण अभिनंदन करूया. आणि झालेली सेवा भगवतीने समर्पित करताना तर आमचे गुणीजन महाराज मंडळी, मृदंगाचार्य दोघंही, गायनाचार्य सर्वच सर्व, विनेकरी बाबा, तुम्ही सर्व कार्यकारी संमती, सप्ताह समिती, सर्व समाज बांधव, पुनश्च तुम्हाला कोटी कोटी सप्रेम जय हरी आणि भगवतचरणी सेवेला विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. शिंके लाविले दुरी होतो तिघाची वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. वाहतीच्या धारा घ्यावे दोहीच्या वरती या वरती. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. तुका मने टोका निकवुने नेदी का. तुम्ही वरती या वरती, वरती या ना उभं राहा. कंठी धरेला कृष्ण मणी अवघा. अहो वरती घ्या. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाणी. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. आ नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. युगे 28 विटेवरी उभा वामांगे रुक्माई दिस दिव्य शोभा. पुंडलिकाले परमालेगा चरणे वाहे भीमा उधरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. वल्लभ वल्लभीच्या वल्लभ पावे जुरगा. जय देव तुळशी माळ गळा ठेवली काठी. काश्या पितांबर कस्तुर लाटे. देव सुरवर नित्यता भेटे. गरुड हनुमंत पुरोबेरा. जय देव जय पांडुरंगा. शाडी कार्तिकी भक्त जन येती ओ साधू जन येती. चंद्रभागेमध्ये दर्शन हे मात्र तय होय मुक्ती. केशवाशी नामदेव मध्वाशी नामदेव भावे ओवाळी. जय देव जय पांडुरंगा. पांडुरंगा रुक्माई वल्लभ लाहीच्या वल्लभ. आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवित संत. मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा. कोणे अवतार पांडुरंगा. नाव ठेवले जाणे आरती ज्ञान राजा. प्रकट गृह बोले विश्व ब्रह्मच केले रामचंद्र. चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा वेदला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवे आम्हा आरती तुकाराम. राघवे सागरात पाषाण तारके कैसे तुकोबाची. भंग रक्षिले आरती तुकारामा. रामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवे आम्हा आरती तुकाराम. तुकिता तुलनेशे ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वर. मस्तक ठेवले आरती तुकाराम. सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवे आम्हा हरि ओम. झाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप लिंगन आनंद पूजन भावे वाळी. विठ्ठल रखमाई ठोपार, विठ्ठल रखमाई ठोपार. याची व्हावी माझी आस पंढरीचा वारकरी.
संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान मागे अकल्पायुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजे माझ्या विश्वासा भाविक असे नामा म्हणे तया सावे कल्याण मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतास निर्वेची मज दे आणि काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू हो ठेवे पाये संतांच्या या संतास निर्विहेची मज दे तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम